मंत्रालय आता सामान्य माणसासाठी बंद होणार, सामान्य माणसाला आता प्रवेशच दिला जाणार नाही, अशी नवीन आयडिया सरकारने शोधून काढली आहे. खरं तर आधुनिकतेच्या नावावर जे चेहरा पडताळणीसाठी या सरकारने जो निर्णय घेतला, त्यामध्ये गेल्या 2-3 दिवसापासून जो गोंधळ सुरू आहे, सामान्य माणसाच्या जीवावर हे सरकार आल्याचा दावा करत असताना सामान्य माणसाचं कोणी ऐकूच नाही, त्याला मंत्रालयापर्यंत येता आलं नाही पाहिजे किंवा त्याला प्रवेशच देऊ नये, अशी स्थिती या सरकारने निर्माण केली आहे. ही चेहरा पडताळणीची काही नवीन व्यवस्था आहे. एकीकडे मंत्र्यांच्या गाड्यातून बिल्डर, डेव्हलपर, दलाल सगळ्यांना प्रवेश सहज मिळेल, पण सामान्य माणूस मात्र मंत्रालयाच्या प्रवेशापासून दूर राहील. अशा प्रकारचं मला वाटतं एक षडयंत्रच आहे यामागे. मंत्रालय म्हणजे महाराष्ट्रातील जनतेचं देवालय आम्ही समजतो, जिथे चांदा ते बांधापर्यंत लोकांना न्याय मिळत नसेल तर तो मंत्रालयाची पायरी चढतो, पण त्या न्यायासाठी आलेल्या पायरीवरच त्याला थांबवणं म्हणजे सरकार सामान्य माणसासाठी नाही, तर सरकार हे कॉर्पोरेट, मोठमोठ्या डेव्हलपर, बिल्डर यासाठी हे सरकार आहे, अशी स्थिती आता या मंत्रालयामध्ये निर्माण झालेली आहे. मी म्हटल्याप्रमाणे सत्ताधारी आमदारांना सहज प्रवेश, दलालांना सहज प्रवेश, मोठमोठ्या गाड्या घेऊन येणाऱ्यांना तिकडे कोणी थांबवणार नाही. पण परवाच्या दिवशी झालेला गोंधळ, अनेक जिल्हाधिकारी मंत्रालयात बैठकासाठी आले, त्यांना सुद्धा चेहरा पडताळणीमध्ये अडचण आली. मंत्रालयीन कर्मचारी बऱ्याच वेळ ताटकळत तिथे उभे होते, त्यांचं कोणी ऐकून घ्यायला तयार नाही. म्हणजे एखादी व्यवस्था नवीन आधुनिकतेच्या नावावर तयार करायची तर ती पूर्णतः अपडेट असली पाहिजे. काहीतरी तकलादू व्यवस्था करायची आणि काही केल्याचं सोंग दाखवायचं, हे सरकार जनता, शेतकरी, शेतमजूर, सामान्य माणूस या सर्वांना ही व्यवस्था उभी करून त्यांचा प्रवेश नाकारणं किंवा प्रवेश करताच येऊ नये अशा प्रकारची व्यवस्था आहे, असा आमचा थेट आरोप आहे. मंत्रालय हे सर्वांसाठी उघडं असलं पाहिजे. या आणि आपलं काम करून जा. मंत्रालय म्हणजे काही धनदानगे आणि बिल्डर, डेव्हलपर आणि दलालांसाठी मंत्रालय नाही, तर सामान्य माणसासाठी मंत्रालय आहे. अशा प्रकारची व्यवस्था त्या मंत्रालयामध्ये व्हावी अशी आमची मागणी आहे आणि ते त्यामध्ये सुधारणा करतील अशी आमची अपेक्षा आहे. मुळात हे आत्ता केंद्र सरकारचं बजेट झालं, पुढच्या महिन्यामध्ये महाराष्ट्राचं बजेट येईल. केंद्राच्या बजेटमध्ये महाराष्ट्राचा साधा उल्लेख वित्तमंत्र्यांनी केलेला नाही. गुजरातला जाणारा अहमदाबाद सुपरफास्ट ट्रेन सोडली आणि पुण्याचा मेट्रो सोडला तर यामध्ये महाराष्ट्राच्या तोंडाला पाणी पुसण्याचं काम झालं. केवळ ते 12 लाखापर्यंतच्या उत्पन्नाला दाखवलं गेलं. बोलताना वित्तमंत्र्यांनी त्याच्यामध्ये स्लॅब पाडायचा विषय नव्हता, पण त्यामध्ये सुद्धा स्लॅब दिला गेला. 10%, 20%. म्हणजे हे बनवाबनवी
मध्यमवर्गीयांची मतं घेताना सुद्धा तिथे जगलरी या सरकारने केली होती. आता आपल्याकडे महाराष्ट्राचं बजेट येणार आहे. आम्ही बघतो आहोत 2100 रुपये या बजेटमध्ये काही सरकार देणार आहे का? बोलल्याप्रमाणे, आश्वासन दिल्याप्रमाणे, जाहीरनाम्यात दिल्याप्रमाणे महायुतीचं सरकार, फडणवीसांचं सरकार 2100 रुपये देणार का? त्याबरोबर शेतकऱ्यांच्या 3 लाख रुपयापर्यंतचं कर्ज आम्ही माफ करू अशी घोषणा केली. त्या आश्वासनाचं काय झालं आहे? आता या बजेटमध्ये तरी काय दिसेल का? कारण हे कंगाल झालेलं सरकार आहे. कंगाल हा शब्द यासाठी म्हणतो, घरदार विकून लग्न लावण्याचं काम या सरकारने केलं स्वतःचं. महाराष्ट्राला विकून महाराष्ट्राची सत्ता बळकवण्यासाठी रचलेलं एक ढोंग होतं, खोटारडेपणा होता, असंही सरकारचं आता उघड झालेलं आहे. याचं कारण असं आहे की निवडणुकीच्या वर्षांमध्ये जी उधळपट्टी झाली आणि सरकारचे तिजोरीची वारेमाप लूट झाली, त्यामुळं आत्ता इतकी भयावह परिस्थिती आली की शेतकऱ्यांचे ठिबक सिंचनाचे 2 वर्षापासूनचे अनुदान थकले आहे. 6 महिन्यापासून निराधार महिला पुरुषांचे संजय गांधी निराधार योजनेचे पैसे दिले गेले नाही. मनरेगाचे पैसे 6 महिन्यापासून मिळाले नाही. आजच गडचिरोली जिल्ह्यामध्ये मनरेगाचे पैसे न मिळाल्यामुळं 6 महिन्यापासून मनरेगाच्या कामगारांनी आत्महत्या केली. काम करून पैसे मिळाले नाहीत म्हणून त्यांनी आत्महत्या केली. धान आणि सोयाबीनचे पैसे मिळाले नाही. 386 कोटी रुपये 6 महिन्यापासून विदर्भातील, पूर्व विदर्भातील शेतकऱ्यांच्या अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची भरपाई 6 महिन्यापासून या सरकारने दिलेली नाही. म्हणजे या राज्यात चाललं काय? ओबीसीच्या विद्यार्थ्यांना 72 वसतिगृह सुरू केले. 4,500 रुपयाचा त्यांना दरमहा, भोजन आणि व्यवस्थेचा भत्ता देण्याचा निर्णय घेतला. त्यांची तरतूद नाही. 15 ते 20 लाख 2 कोटीची मागणी असताना 15 ते 20 लाख रुपये त्या हॉस्टेलसाठी दिले गेले. म्हणजे ओबीसी पोरांचा जीवनाचा खेळ या सरकारने चालवलेला आहे. त्या पोरांनी कुठं खायचं? कोण उधारी देणार आहे त्याला भोजन? ही जर पद्धत असेल ओबीसीच्या विद्यार्थ्याच्या संदर्भात, या सरकारची सातमानी वागणूक जर असेल, सावत्रपणाची वागणूक असेल, तर यांना ओबीसीचं सरकार बनायचा अधिकार आहे का? मी सांगितलं की PWDचे प्रचंड मोठा निधी थकलेला आहे. 16,000 कोटी रुपये आत्ता देणे आहे. 16,000 सिंचन विभागाचे आणि 89,000 कोटी PWDचे. तर हे सगळे पैसे सरकार कधी देणार? एवढी थकबाकी होऊन या बजेटमध्ये सरकार लोकांसाठी काय करणार आहे? म्हणून आम्हाला भीती वाटते की 2100 देणार नाहीच बहिणींचे, पण ते 1500 जे काय देऊ केलेत ते सुद्धा मिळणार नाहीत, अशी अवस्था राज्याची करून ठेवलेली आहे. आणि 3 लाखापर्यंतचं कर्ज माफ करण्याचा प्रश्न तर दूरच राहिला. केंद्र सरकारने शेतकऱ्यांना उद्ध्वस्त केलं. केवळ बनवाबनवी करायची. महाराष्ट्रामध्ये पंतप्रधान सन्मान निधी शेतकऱ्यांसाठी 2 कोटी 10 लक्ष लोकांना दिला गेला होता. आता तो आकडा बंद करून, कमी करून 1 कोटी 8 लाख लोकांना, शेतकऱ्यांना तो आता शेतकरी सन्मान निधी दिला जातो. 1 कोटी 8 लाख लोकांना दिला जातो. पूर्वी हा 2 कोटी 10 लाख शेतकऱ्यांना दिला जायचा. तिथेही बनवाबनवी केली.
मोदी आवास योजनेचे पैसे वर्षभरापासून मिळाले नाहीत. 1 वर्षापासून. जल में नल, घर में नल, नल में जल याचं वाटोळं केलं. 9 महिन्यापासून 18,200 कोटी रुपये त्या कंत्राटदारांना मिळाले नाहीत. सगळ्यांनी अर्धवट काम करून, काम सोडून कंत्राटदारांनी पोबारा केला आहे. म्हणजे राज्य कुठल्या दिशेनं नेत आहे? केवळ या सगळ्या मूलभूत विषयाकडे लक्ष जाऊ नये म्हणून आपसातली वाद दाखवायची, भांडण दाखवायचं आणि नको त्या विषयाला पुढे आणून मूलभूत गरजा, मूलभूत प्रश्न याला हरताळ फासायची, ते प्रश्न बाजूला करायचे. म्हणजे या सरकारमध्ये आत्ता खरं म्हणजे हास्य जत्रेसारखं स्वरूप आलेलं आहे. महाराष्ट्राची हास्य जत्रा आणि हे सरकार करमणुकीसाठी महाराष्ट्राची हास्य जत्रा आणि जनतेच्या, शेतकऱ्यांच्या, आता सर्वांची ही करमणूकच केली जाते. कारण याचं असं आहे की ST भाडेवाढ झाली, मंत्री म्हणतात मी केली नाही, उपमुख्यमंत्री म्हणतात वित्त मला माहीत नाही. मग माहीत कोणाला आहे? तर मला वाटतं हास्य जत्रेतल्या एखाद्या कलाकाराला विचारायला पाहिजे की तुला तरी माहीत आहे का रे बाबा? ही गंमत अशी सरकारमध्ये चालली आहे. म्हणजे ST मध्ये भाडेवाढ करून आणि या 2 नेत्यांचे स्टेटमेंट बघितल्यावर हे सरकार म्हणजेच हास्य जत्रेंची टोळी वाटते आहे, असं माझं स्पष्ट या संदर्भातलं मत आहे. आपल्या सगळ्यांना माझी विनंती आहे की आम्ही तर अनेक गोष्टी पुढे आणूच. महाराष्ट्रामध्ये घोटाळ्यांची मालिका सुरू होणार आहे, पण सरकार मात्र संरक्षणच देण्याचं काम करते. सरकार म्हणून आत्तापर्यंत महाराष्ट्रामध्ये जे काही घोटाळे झालेत 2014 पासून एकाही मंत्र्यावर कारवाई झाली नाही. त्यामुळं घोटाळेबाजांना सोबत घेणारं सरकार कारवाई करणारच कशी? त्यामुळं कुरणं चरण्यासाठी सगळ्यांना मोकळीक आहे, अशी सरकारची आत्ताची अवस्था आहे. बिनधास्त खा, बिनधास्त राहा. कोणी काही आरोप करू देत त्याच्याकडे अजिबात लक्ष देऊ नका, असा मला वाटतं की एक धोरणच या सरकारने तयार करून ठेवलेलं आहे. इतकी भयावह परिस्थिती आत्ता महाराष्ट्राची आहे. कोणाचाही पायपोस कोणाच्या पायात नाही. फक्त बातम्या वृत्तपत्रातून आणि मीडियातून आम्हाला की हे जाणार ते येणार, यांचा पक्षप्रवेश त्यांचा पक्षप्रवेश, हे नाराज ते नाराज, यावरच हा सगळा खेळ सुरू आहे. म्हणून मला या सरकारकडून आता जनतेने फार अपेक्षा ठेवू नये. जनतेने संधी शोधावी आणि यांना धडा शिकवावा, तरच हे वटणीवर येतील. अन्यथा यांचा माजोरीपणा हा जर असाच राहिला तर महाराष्ट्राची अधोगती झाल्याशिवाय राहणार नाही. बघा, आरोप पुराव्यानिशी झालेले आहे. ते आता माझ्या माहितीप्रमाणे अब्रू नुकसानीचा दावा अंजली दवाण यावर त्यांनी करायचं ठरवलं, मुंडेंनी, धनंजयनी. परंतु त्यांनी असलेल्या कागदपत्रांचा
जो उल्लेख करून जे काही पुरावे दिलेत त्यावरून किमान एवढी तरी सौधार्य सरकारने दाखवावं की आम्ही चौकशी करू. एवढं तरी म्हणायला काय जातं. परंतु तेही औदार्य दाखवण्याचं काम सरकार करत नाही. याचा अर्थ स्पष्ट आहे की तुम्ही काहीही करा, कितीही आरोप होऊ देत, या सरकारला काही देणं घेणं नाही. हे सरकार म्हणजे बेशरमाचं झाड झालेलं आहे. राज्यामध्ये जे नाबार्डची खरेदी आहे त्या नाबार्डच्या खरेदीवर शेतकऱ्यांकडून 140 रुपये असं दर आकारला जात आहे आणि त्यांना सांगण्यात येत आहे की 40 रुपये हमाली आणि 100 रुपये आमची भराईचा खर्च. जेव्हा की नाबार्ड त्यामध्ये पैसे देतात, परंतु शेतकऱ्यांकडून 140 रुपये प्रति क्विंटल मोठ्या प्रमाणात अशी लूट राज्यामध्ये चालली आहे. त्याबाबत आम्ही मंत्र्यांना पण सांगितलं, पण त्यांच्याकडून कुठल्या प्रकारचं सकारात्मक म्हणजे उत्तर मिळालं नाही. नाबार्डच्या खरेदीवर राज्य सरकारचं नियंत्रण असतोच. अशी लूट होत असेल तर राज्य सरकारसुद्धा जबाबदार आहे आणि त्यांनी ती गंभीर दखल घेतली गेली पाहिजे. त्याच्या पलीकडे जाऊन तुटेच्या पोटी 2 किलो अधिकचं धान्यसुद्धा घेतलं जात आहे. आज जर सोयाबीन 5,000 रुपये असेल तर 2 किलोची किंमत 100 रुपये होते. ते सुद्धा वसूल केलं जातं. म्हणून या सरकारला शेतकऱ्याशी काही देणं घेणं नाही आहे. शेतकरी लुटून मेला काय, वाचला काय, आत्महत्या केली काय, यांचा फक्त घोषणा बोलणं आणि शेतकऱ्यांचं नाव घेऊन फसव्या घोषणा करणं एवढंच या सरकारचं काम आता दिसते आहे. त्यामुळे या सगळ्या प्रकरणाची कृषी मंत्र्यांनी चौकशी करावी, सरकारनं चौकशी करावी. आणि अशी जर लूट होत असेल तर शेतकऱ्यांना माझी विनंती आहे, हे 100 रुपये काही कापत असतील यांना चांगलं हाणलं पाहिजेत, यांना बदडून काढलं गेलं पाहिजेत शेतकऱ्यांना लुटणाऱ्यांना. असं आव्हानही मी शेतकऱ्यांना करतोय. आणि दाखवा एकजूट आणि लूट करणाऱ्यांना धडा शिकवा, तरच हे वटणीवर येतील. असं आहे, खडसे साहेबांनी काय चर्चा झाली ते बंद खोलीमध्ये मी काही मला काही त्या दरवाजाला किंवा होल दिसला नाही जिथे आतमध्ये बघायला. थोडासा छिद्र असता तर कदाचित मला माहीत झालं असतं, तर मी त्यातून बघितलं असतं की नेमकी काय सुरू आहे. हातमिळवणी आहे, गळाभेट आहे की रेड कार्पेट आहे. तर त्यामुळं त्यावर अधिक काही आत्ता मला सांगता येणार नाही. पण पुढच्या वेळेस खडसे साहेब भेटायला गेले की मी भेटणाऱ्या रूमला छोटासा छिद्र करायचा प्रयत्न करेल. मंत्रालयामध्ये जे लागू करण्यात आलं आहे, कोण भुजबळ साहेब मोठे लीडर आहेत, ग्रेट पर्सनॅलिटी आहे. त्यांची मागणी खपणारा माल आहे, त्यामुळं अधिक मागणी असू शकते. आता तो बहुजनांचा नेता, पुरोगामी विचाराचा नेता प्रयागराजमध्ये जाऊन डुबकी मारून येत असेल तर सगळ्या पापाची शुद्धता होऊन त्यांना आनंद मिळत असेल, पापमुक्ती होत असेल, आनंद मिळत असेल तर त्यांच्या डोक्यात तसा काही विचार येईल. परंतु मला काही तसं दिसत नाही. मंत्रालयामध्ये जे सिस्टम लावण्यात आले आहे त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांना एक मोठा त्रास होत आहे.
हे जे सिस्टम लावण्यात आलं आहे एका मोठ्या अधिकाऱ्यांच्या मुलाला याचं कंत्राट मिळालं आहे, एका मोठ्या अधिकाऱ्याच्या माध्यमातून हे मंत्रालयात लावण्यात आलं अशी माहिती पुढे येत आहे. तुमचं काय म्हणता येईल की अधिकारी आपलं जे वस्तू आहे ते विकण्यासाठी आपल्या मुलांना मोठं करण्यासाठी अशा प्रकारचे हे करतात? मतदानाच्या दिवशी राजा असलेल्या सर्वसामान्यांसाठी जी गरज आहे का नेमकी? मी सांगितलं की हे मंत्रालय म्हणजे महाराष्ट्रातील जनतेचं देवालय आहे आणि गरिबाला, सामान्य माणसाला त्या पायरीवरच चढू द्यायचा नाही असा जर निर्णय सरकारने घेतला असेल तर ते दुर्दैव आहे. आणि तोच मला त्या चेहरा पडताळणीची यंत्रणा जी लावली गेली, फेस रिडिंग आणि नंतर त्यांना प्रवेश, आता काय आहे की सगळे मिळून जे मिळेल, जिथे फायदा होईल ते मिळवण्याचा सगळ्यांचा प्रयत्न आहे. आता सगळेच लुटत आहे तर बिचाऱ्या अधिकाऱ्यांनी थोडं लुटलं असेल, सरकारी अधिकाऱ्यांच्या मुलाला त्यामुळे- हे कंत्राट मिळालं पाहिजे. त्यामुळेच सांगतोय. त्यासाठी हा सगळ्यात मोठा प्रयास आणि त्यासाठीच सांगतो मी की सगळेच गंगेत न्हावून निघत आहेत. त्या अधिकाऱ्यांना सुद्धा वाटलं की आपणही थोडंसं न्हावून घ्यावं म्हणून ते त्या पुलाच्या माध्यमातून शुद्ध अतृप्त म्हणजे अदृश्य असलेल्या सरस्वतीचं जल छिडकून घेत असतील तर आनंद आहे असं आपण मानू. तर या संदर्भात तुम्ही काही मी पत्र तयार करून मुख्य सचिवांना आणि मुख्यमंत्र्यांना मी आज देतो आहे, पाठवतो आहे. त्यात महत्त्वाचं त्यामध्ये मी असाच उल्लेख केला आहे की तुम्ही ग्रामीण भागातून शेतकरी, शेतमजूर, सामान्य माणूस आपल्या व्यथा, आपले प्रश्न घेऊन येतो, त्याला कुठेही अडथळा येणार नाही, तो सहज मंत्रालयात येऊ शकेल. त्याची सिक्युरिटी तपासा. बंदूक आहे का शेतकऱ्याकडे, बांबगोळा आहे का वगैरे पहा. तो काही शस्त्र वगैरे घेऊन कोणाला भोगसायला येतं का तेवढं शोधा. कारण आता त्यानं बिचारायला काही रस्तेच बंद करून टाकलेत, तर त्यामुळं तेवढं एक तपासा. बिचारा शेतकरी तो आणणारच नाही, पण त्याच्यावर तुम्हाला डाऊट घेता येईल. पण मी माझं मत एवढंच आहे या संदर्भात, मी जे लिहिताना सांगितलं की तुम्ही त्यांना अडवू नका. ही जी काही सिस्टीम लावली ही रद्द करा, ही बंद करा आणि तो ठरलेला वेळ द्या की मंत्रालयात शेतकरी, शेतमजूर, सामान्य माणूस येऊ शकेल. सर, मग सामान्य माणूस जेव्हा आतमध्ये प्रवेश करतो पास काढून, त्याच्याजवळील पाण्याची बॉटली आणि जर तो डायबिटीज असेल, बीपी पेशंट असेल तर त्या गोळ्या देखील काढून घेतल्या जातात. या संदर्भात मंत्र्यांमध्येच एक वाक्यता नाही, त्यात आम्ही बोलूया, चर्चा करू. पण विरोधी पक्ष आपल्याकडनं देखील सरकार मी यामध्ये उल्लेख करतो, जो येतो बिमार असेल, काही प्रॉब्लेम असतील, त्याला पाण्याची बाटली छोटी. आता एवढी भीती का वाटावी सरकारला? इतकी पापं केलीत का पाण्याची बाटली फेकून मारतील? मंत्र्यांना, अधिकाऱ्यांना अशी भीती वाटते का? आणि पाण्याची बाटली फेकून मारल्यानंतर कोणी मरतं का? एवढी भीती वाटून घेऊ नका असा सल्ला मी सरकारला देणार आहे. प्रदेशाध्यक्ष पद नवीन कोणाला मिळणार आहे याबाबत चर्चा आहे काँग्रेस पक्षांमध्ये आणि विरोधी पक्षनेत्यांचा हे पद कधीपर्यंत निश्चित होणार आहे? कारण महाविकास आघाडीमध्ये तिन्ही पक्षात एकमेकांना हे पद मागण्यासाठी चढावं. निखिल राऊतांच्या नावावरती एकमत झाल्याचं पण समजतंय. नेमकी वस्तुस्थिती काय आहे? मला असं वाटतं की याचं उत्तर शरद पवार साहेब, उद्धव ठाकरे साहेब आणि आमचे राष्ट्रीय अध्यक्ष खरगे साहेब देऊ शकतील. कारण नियुक्त्या करणं, नेमणुका करणं, निवड करणं हा सर्वस्वी अधिकार त्यांचा आहे. जो अधिकारच आपला नाही त्यावर मी बोलण्यात अर्थ नाही. फॉर्म्युलावर काही चर्चा झाली आहे का? दीड वर्षाच्या फॉर्म्युलावर काही चर्चा झाली का किंवा तसा काही प्रस्ताव मांडला गेलेला आहे का अंतर्गत बैठकांमध्ये? माझ्या माहितीप्रमाणे त्याचंही उत्तर नाना पटोले देऊ शकतील, ते जर बैठकीला गेले असतील महाविकास आघाडीच्या. मी काही त्या बैठकीला नियुक्तीसाठी खूप उशीर झाला आहे आणि उशीर झाला आहे. 1 आठवड्याभरामध्ये या नियुक्त्या होतील अशी अपेक्षा आहे. त्या संदर्भात दिल्लीत वरिष्ठ नेत्यांची चर्चा झाली अशी माहिती आम्हाला मिळाली आहे. प्रदेशाध्यक्ष नाही, विरोधी पक्षनेता प्रश्न विचारला नाही, प्रदेशाध्यक्ष नाही. तुम्ही 2 प्रश्न क्लब करून विचारले, प्रदेशाध्यक्ष आणि विरोधी पक्षनेते पद.
त्यामुळं विरोधी पक्षनेत्याचा विचार करायचा झाला तर तिघांना विचारावं लागेल, आणि प्रदेशाध्यक्ष निवडायचा असेल तर मग आमचे खरगे साहेबांना विचारावं लागेल. नितीन राऊतांनी इच्छा व्यक्त केली, आवडेल म्हणाले मला जर प्रदेशाध्यक्षपद मिळालं. नितीन राऊत म्हणतायत मला आवडेल प्रदेशाध्यक्षपद मिळालं. असं आहे, मला आवडून त्याला आवडून नाही, तर दिल्लीवाल्यांना काय आवडतं आणि त्यांच्या त्या निकषामध्ये कोण बसतो त्यांना ते करतील. साहेब तुम्हाला आवडणार, हं? मला आवडणार. मी निकषात बसत असेल तर त्यांना आवडलं तर झालं. असं आहे, तुम्ही डायबिटीज नसलेल्या पेशंटला गोळ देण्यासाठी हात बाहेर काढाल तर तो म्हणेल की अरे मला नाही आहे डायबिटीज, खाऊ द्या. आणि असेल त्याला जबरदस्तीने ठुसाल तर तो म्हणेल की मी मरतो लवकर. त्यामुळं कोण डायबिटीजवाला नाही आणि कोण डायबिटीजवाला आहे हे डॉक्टर त्याचा तपासून निर्णय घेतील आणि मग त्याला पेढा देतील. पण एक गोष्ट या ठिकाणी दिसते की तिन्ही पक्ष जे आहेत याच्यामध्ये कॉर्डिनेशन दिसत नाही, एकमेकांवर आरोप करतात. असं आहे, खूप मोठ्या टीका काँग्रेस पक्षावर आहे, राहुल गांधीवर त्यांचा आरोपही या ठिकाणी. असं आहे, आमच्याकडे एक म्हण आहे की आम्ही भाताचं पीक काढतो पूर्व विदर्भात. आम्ही आता महायुतीचे पीक चांगलं आलेलं आहे. आता आमचे परेच आत्ता वाढायला लागलेत, रोप म्हणतो ना ते, त्यामुळे त्याला रक्षणाची डबल फसलचे, त्यामुळे सध्याची गरज वाटत नाही. थोडे काही दिवस थांबा, पुन्हा मग ती रोपं मोठी झाली की रोवणीच्या वेळेस आम्ही बरोबर एकत्र येऊ. थँक्यू. कुणाचा काय मी त्यांच्या मताशी मला विचारलं तर सहमत नाही. धनंजय मुंडे कधीही ओबीसी चळवळीमध्ये नव्हते. मी त्यांच्या मुखातून कधीही ओबीसी शब्द पाहिला नाही, ऐकला पण नाही. कुठल्या मेळाव्यात कुठल्या ओबीसीच्या संमेलनात जाऊन ओबीसीच्या हक्कासाठी बोलताना मी पाहिलं नाही. त्यामुळे माझं स्पष्ट मत आहे की अशा ठिकाणी ओबीसी, मराठा, जात पात, धर्म, पंथ न आणता आरोपी कोणीही असू देत, कितीही मोठा असू देत, त्याच्यावर कारवाई व्हावी, ती निपक्षपाती व्हावी. मला विचारलाच म्हणून सांगतो, विष्णू चाटेचा अद्यापही मोबाईल मिळत नाही. म्हणजेच आमच्या पोलीस यंत्रणा ही आता महाराष्ट्राची जे नाव होतं ते घालून बसलो का आम्ही? आमचे पोलीस आता कमजोर झाले का की एक मोबाईल शोधण्यामध्ये जर तो मोबाईल शोधला तो सीडीआर हाती आला तर दूध का दूध पाणी होईल. टार्गेट विषयी कोणाला करू नये असं नाही, कोणीही असू देत. जर चुकत असेल तो ओबीसी असू दे, ओपनच असू दे, एससी असू दे, एसटी असू दे, मराठा असू दे का धनगर असू दे, जो गुन्हेगार आहे, चोर आहे, महाराष्ट्राच्या तिजोरीवर डाका टाकतो आहे, काही पुरावे आहेत तर ते बोलणार. त्याला अशाच प्रकारचं स्वरूप देणं हे योग्य नाही असं माझं मत आहे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.